हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत तिसरा धडा इंटेजर्स. प्रॅक्टिस सेट आहे 6वा, इयत्ता 6वी. सेमी मधनं आणि मराठीच्या विद्यार्थ्यांना पण सारखंच असतं. प्रश्न पहिला काय आहे, राईट द अपोजिट नंबर्स ऑफ द नंबर्स गिवन बिलो. म्हणजे काय, जर ऑपोजिट नंबर्स म्हणजे काय, आता समजा मी तुम्हाला +1 म्हणलं तर तुम्ही काय म्हणायचं, -1. त्याचं विरुद्धार्थी +1चं काय असतं, विरुद्धार्थी -1. आता आपण एक मुलगा म्हणलं की लगेच काय येतं लक्षात, एक मुलगी, मुलगा मुलगी. तसंच +1 म्हणलं की -1 त्याचा विरुद्धार्थी. आता मुलं म्हणजे कसं असतं, ते वेगळे असतात, मुलं दिसायला, मुली वेगळ्या असतात. तसंच आहे अपोजिट म्हणजे. पहिलं काय आहे 47. 47 कसले, त्याला काही चिन्ह दाखवलंय का नाही, हे म्हणजे चिन्ह नसेल तर काय असतं अधिक. त्याचा अपोजिट नंबर म्हणजे काय, इथं वजा चिन्ह द्यायचं आणि 47 लिहायचं. एकदम सोपं आहे, कुणाला पण म्हणजे कुणाला पण आहे, ज्याचं काय डोकं चलत नाही किंवा ज्याला आवडत नाही गणित, त्याचं म्हणणं काय एवढं सोपं आहे, एवढं सोपं तर कोणी करतं. आता +52 आहे ना, तर +52चा अपोजिट नंबर काय असणार, -52. आता इथं -33 आहे, -33चा अपोजिट काय असणार, +33. खाली पण आहेत थोडेच प्रॅक्टिस सेट आहे, पण मोठा नाहीये. आता -84 आहे, तर मग आपल्याला काय करायचं, अधिक करायचं आणि 84 अपोजिट नंबर्स आहे. आता 21 आहे, वजा आहे बरं का इथं 21, तर +21 हा झाला त्याचा अपोजिट नंबर. +16चा काय असेल, -16. तुम्ही माझ्यासोबत सोडवा बरं का हे. आणि आता -26चं काय असणार, +26. 80चं काय असणार, अधिक आहे ना, चिन्ह जरी नसलं तरी अधिक असतं, मग काय करायचं, -80. प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. 2 मिनिटाचा प्रॅक्टिस सेट, एवढा छोटा प्रॅक्टिस सेट आहे. प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुमच्या इयत्ता 6वीचे प्रॅक्टिस सेट ह्या चॅनलवर अवेलेबल आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करत जा. थँक्यू.